अकोल्यात मतदारांचा आक्रोश आता रस्त्यावर उतरतोय। प्रभाग क्रमांक 14 मधील शिवणी परिसरात मूलभूत सुविधांसाठी मतदानावर बहिष्कार जाहीर केलेले बॅनर मध्यरात्री अज्ञातांनी फाडून नेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। त्यामुळे वातावरण अधिक तापलं आहे। अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 14 मधील शिवणी परिसरात असलेल्या बहुजन नगरात नागरिकांचा संताप उफाळून आला आहे। अनेक वर्षांपासून रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज, वीज, स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी यावेळी थेट मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता। या निर्णयाची माहिती प्रशासन आणि राजकीय पक्षांपर्यंत पोहोचावी यासाठी बहुजन नगर परिसरात मूलभूत सुविधांसाठी आमचा मतदानावर बहिष्कार असे स्पष्ट मजकूर असलेले बॅनर लावण्यात आले होते। मात्र हे बॅनर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी फाडून काढत गाडीत टाकून घेऊन गेल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे। बॅनर हटवल्याने नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना परिसरात व्यक्त केली जात आहे। नागरिकांच्या मते प्रश्न सुटण्याऐवजी आंदोलन दडपण्याचा मार्ग स्वीकारला जात आहे। त्यामुळे संतप्त नागरिकांनी आता आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे। दरम्यान या घटनेची माहिती प्रशासन आणि पोलिसांना देण्यात येणार असून बॅनर चोरीमागे नेमकं कोण आहे याचा तपास करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। बहुजन नगरातील हा प्रकार महापालिका निवडणुकीत मतदारांच्या नाराजीचं मोठं संकेत मानलं जात असून प्रशासन आणि राजकीय पक्ष याकडे कसं पाहतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।